हाय शुभ सकाळ आमच्या भावांना बहिणींना, काय चाललंय होय? झाला का नाही चहा पाणी? हा झालंच असन. चला म्हणलं सकाळी सकाळी मस्तपैकी एक थोडा व्हिडिओ घ्यावा, तर काहीतरी तुम्हाला सांगायचंय, काहीतरी बोलायचंय. आधी खाली बसू दे मला. आणि ऊन एवढं म्हणजे मस्त लागाले, तुम्हाला काय सांगू, असं छानपैकी लागाले. थंडी एवढी थंडी आहे, भरपूर थंडी आहे भावांनो बहिणू. तुमच्याकडे आहे का नाही थंडी मला सांगा बरं. काही लोकांचं कसं आहे माहिती आहे का, हे बघा, काही माहिती नसतंय, उचलायची जीभ लावायची टाळाला, काही पण आपलं बोलून टाकायचं आहे की नाही भावना बहिणू. त्याच्या मागचं कारण ते बघत नाही तर त्याच्या मागं काय कारण आहे कशाबद्दल बाबा, पण आपलं काही पण असं कमेंट टाकून सांगितलं दुसऱ्याला एक याच्यामध्ये काय हे करण्याचा प्रयत्न करते. पण मला असं वाटतंय की अशा कमेंट टाकण्या आधी आहे ना त्याच्या मागचं कारण बघा. आता झालंय असं की मी बरेच दिवस झालं कॉमेडीचे व्हिडिओ येणार, तुम्हाला तर माहिती आहे 1 महिन्यापासून मी काय कॉमेडीचे व्हिडिओ काढत नाही आहे. त्याच्या मागचं कारण सांगते भावनो बहिणो, काय आहे काय नाही तर. आणि मला त्याच्यावर कमेंट मी असे समजा रील्स केले ना, रील्स पण माझ्या काय जास्त येत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. मी जास्त काय आता टाकीत पण नाही रील्स, काय मग दुखत आहे, तब्येत खराब राहती आणि त्याच्यामुळे काय रील्स पण नाही काढत आहे. तर काही लोकांच्या अशा कमेंट यायला लागल्या तर हिला खाती पिती नुसती हुदळती उड्या मारती, दुसरं तर काही येते हिला येत नाही आहे अशा. तर भांडण बहिण समजा पहिलं जसा वेळ भेटत होता मी तशी व्हिडिओ करत होते, हो की नाही. पण आता तुम्हाला पण माहिती आहे आमच्या गावातले असे काही आमच्यावर जळणारे लोक आहेत, जास्त म्हणजे जास्त नाही पण असे किंचित असे काही लोक आहेत जळणारे की ते पुरेपूर प्रयत्न करत असते, त्याचं चालूच राहतोय की बाबा यांचे व्हिडिओ कसे बंद करावा, त्यांच्या आयडिया कशा बंद करावा. तर इथपर्यंत म्हणजे त्यांची ही गेलेली की समजा त्यांनी पोलीस स्टेशन लोक समजा हे केलं की जे अकाउंट बंद करा यूट्यूबचे इंस्टाचे, त्यांनी असं काहीतरी समजा हे केलेलं आहे. पण मी त्याला पण आम्ही दोघं पण दाजी आणि मी आम्ही त्याला पण समजा न ऐकता त्याची दादागिरी न सहन करता आम्ही जिथलं तिथं त्यांना आमच्या वकिलाद्वारे उत्तर दिलेलं आहे बरं का. कारण की व्हिडिओ काढायचेत नाही काढायचेत, आमचे अकाउंट बंद करायचे हे आमचा प्रश्न आहे. खरे का खोटे भांडणं बनवून आमच्या याच्यात काही असं हे नाही ना. पण त्याच्यावर म्हणजे काही लोकांच्या असे भरपूर प्लॅनिंग आहेत की यांना मागं खिचण्यात कसं यायचं, यांना मागं कसं खिचायचं आणि यांचे व्हिडिओ कसे बंद करायचे. तर यांनी काय केलं आहे माहिती आहे का, आता पहिलं दाजी समजा व्हिडिओ काढायचे माझ्यासोबत, तुम्हाला तर माहिती आहे, तर आम्ही दोघं जण व्हिडिओ करत होतो. आणि गावाकडे कसं आहे माहिती आहे का, दुसरे कोणी येत नाही तर व्हिडिओमध्ये येतात का भावंडं बहिणो, लाजतात भरपूर गावाचे लोक, त्यांना पैसे देऊन जर या म्हणलं ना तर येत नाहीत बरं का. ते ही खरी गोष्ट सांगायला मी, कारण गावाकडं खूप म्हणजे एखाद्या दुकानाचा जर व्हिडिओ आपण दुकानामध्ये जर व्हिडिओ घ्यायला लागलोत ना भावंडं बहिणो, तर लोक डायरेक्ट मध्ये ते आमच्या दुकानामध्ये व्हिडिओ नाही घ्यायचा असं म्हणतात. हे माझ्यासोबत भरपूर वेळा झालेलं आहे, भरपूर वेळा की आपण एखाद्या दुकानामध्ये एखादा व्हिडिओ घ्यायला तर ते डायरेक्ट म्हणतात ओ इथं व्हिडिओ नका घेऊ असं म्हणतात. म्हणजे अशी एक काहीतरी आता शहरामध्ये याच्याकडं असं समजा असं काही की समजा म्हणजे दुसरे लोक कसे समजा त्यांच्या दुकानाचं प्रमोशन होण्यासाठी व्हिडिओ काढा म्हणतात, पण गावचे लोक आहे ना डायरेक्ट म्हणतात ओ व्हिडिओ नाही काढायचा इथं असं म्हणतात. तर असं एवढं म्हणजे प्रयत्न असतोय. पण आता आपण एवढ्याला पण मात देऊन सही ना आपण नख मागं खिचता आपण व्हिडिओ काढतो तर चला बेधडक. तुम्हाला तर माहिती आहे मी कुठं पण व्हिडिओ करते, रस्त्यावर करते, रस्त्यावर व्हिडिओ काढला पण एक हिंमत लागती माणसाला, लागती का नाही. त्याच्यावर पण मला भरपूर कमेंट टाकतात की रस्त्यावर नाचती असं करती, हिला लाजच नाही, हिला अक्कलच नाही, बिनलाजी आहे, रस्त्यावर नाचती, अशा मला भरपूर काही कमेंट येतं. ठीक आहे काय बात नाही भावना बहिण, आपला मुद्दा काय आहे की व्हिडिओचा. तर ह्या लोकांनी आहे ना काही असं केलं आहे की बाबा आता यांनी अशा म्हणजे एक स्ट्रिक केलं आहे की जो आमच्या समजा आमच्यावर जळणार आहे, दोघं तिघं जण आहेत आमच्यावर जळणारे, तर की यांनी व्हिडिओ नाही करावं. मागाली दाजी व्हिडिओ माझ्यासोबत करत होते, थोडा वेळ भेटतात त्यांना म्हणून ते माझ्यासोबत व्हिडिओ करत होते. त्याच्यात पण म्हणजे आता काय केलं आहे की कामावर समजा दाजी सकाळी 7 वाजता जातात कामाला आणि 12 वाजता 12:30 वाजता घरी येतात. 12:30 वाजता जेवून बिवून समजा एखादा घंटा राहते तर घरी, एखादा घंटा समजा जेवून बिवून थोडं बसायचं, डबल कामाला जायचं आणि डायरेक्ट 5 वाजता यायचं.
मग हे काय करतात माहिती का, त्याच्यामध्ये पण दिवसभर माणसाला असं डिप्रेशन, असा ताण देते दाजीला की दाजी मग त्या ताणामध्ये त्याच्यामध्ये दाजी मग दारू पित येतं आणि मग कुठंतरी ते म्हणजे त्यांच्या पण डोक्यात येत आहे ना, म्हणजे एवढं त्यांना ताण देते ते लोक, काम करून पण डायरेक्ट गैरहजेऱ्या टाकतात. आणि काय करायचं मग माणसाने तरी काय करायचं. आपण दाजीला बोलतो की बाबा दाजी दारू पितात, पण त्याच्या मागचं कारण तुम्ही बघताय का? मला पण माहीत आहे ते कारण काय आहे काय नाही, पण मला कसं वाटतंय मग दाजीनं पण दारू नाही पिऊ, त्यांना आपण सडेतोड उत्तर देऊ, आपण त्याला कायदा काढून उत्तर देऊ आपण. हे लोक एवढं म्हणजे एवढं भावनं बहिणं एवढं आम्हाला मागं खिचण्याचा प्रयत्न करायला लागले, एवढं याने आमचे अक्षरशः व्हिडिओ बंद केलेत, याने आमचे व्हिडिओ यांनी नाही काढावात, यांनी कसं बंद करावात हे यांचा पुरेपूर कोशिश चालली यांच्यावाली. आणि दुसरे कोण नाहीत बरं का, आंबडमध्ये 2-3 जणच आहेत, ते आमच्यावर जळके बिंदायचे आहेत आणि ते जळतात आमच्यावर. आणि याच्यामधलेच आहेत बरं का, म्हणजे जे काम म्हणजे असे आहेत, आता मी नाव नाही बोलू शकत कारण की ऑलरेडी त्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले आहेत, दाजीवर गुन्हे दाखल केलेत. अहो एवढंच तर नाही तर यांनी माझ्या लेकरावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे, खोटे गुन्हे दाखल करण्याचा. मग हे लेकर तुम्हाला माहिती आहे भावनो बहिणो, कधी व्हिडिओमध्ये पण नसते येत, कधी कुठंच नाहीत माझ्यावाले लेकर आहेत का कुठं कोण्या व्हिडिओमध्ये, कुठं सोशल मीडियावर, तरी पण यांनी एवढा म्हणजे एवढं कट कारस्थान रचून सही ना आम्हाला कसं डिप्रेशनमध्ये पाडायचं आहे आणि आम्हाला कसं मागं खिचायचं आहे आणि कसे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होते, यांनी भरपूर प्रयत्न केला आहे, भरपूर. माझ्यावर गुन्हे दाखल केलेत, दाजीवर गुन्हे दाखल केलेत तर खोट्या, एवढंच नाही तर माझ्या लेकरावर पण गुन्हे दाखल करण्यात येण्याचं म्हणजे यांनी कट कारस्थान रचलेले. अक्षरशः मी पाया पडलेले, पाया माहिती आहे का, काय सांगू तुम्हाला आता. पण हे लोक आहे ना मग आम्हाला असा प्रयत्न करतात, म्हणजे आम्ही जास्त चालू त्यांच्यावाला की यांचे व्हिडिओ कुठंतरी बंद झाले पाहिजे. 2 पैसे कमवतो तर ते लोकाला दाखवणं आहे, ते जळकापणा व्हायला लागला. यांचे हरामाचे पैसे हे हरामाचं कमवून पुढत आम्ही मेहनतीनं कमवतो. खरे का खोटे भांडणं बहिणं, पण ते पण त्यांना सहन व्हायला. आणि कुठंतरी याच्यामुळं मायावाले व्हिडिओ, कॉमेडीचे व्हिडिओ येणार तर सगळेजण मला हेच टाकते की ताई तुमचे कॉमेडीचे व्हिडिओ काय येणार काय आहे नाही. कोणी असं म्हणतंय, असं टाकतं की नुसती नाचती उधळती, पण त्याच्या मागचं कारण मी सांगू शकत नाही. म्हणजे हे खास दाजीला व्हिडिओ न करण्याचं म्हणजे असं ते हे करायला लागले तर पुन्हा असे लोक लावून देते, तर मग त्यांना सांगतात व्हिडिओ काढू नको, कशाला व्हिडिओ काढतोस, काय आहे त्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला लाजा नाही वाटत का, आणि तुम्ही व्हिडिओ काढतात. म्हणजे असं भरपूर त्याची प्लॅनिंग भरपूर चाललेली त्याची प्लॅनिंग. याच्यामध्ये आहे ना 3-4 जण सामील आहेत बरं का आमच्या गावचे. आणि एक जे आहे का त्याला तर मी कधीच माफ करणार नाही भावनो बहिणो, कारण की तो आहे ना एवढा म्हणजे जळकाय ना, तुम्हाला काय सांगू, लय जळकाय. तर असं काही झालेलं आहे की मग हे कॉमेडीचे व्हिडिओ बंद झालेले आहेत. पहिलं मी 2-2 मिनिटाचे व्हिडिओ करायचे, तुम्हाला तर माहिती आहे भावनो बहिणो. आता एक व्हिडिओ काढायला अर्धा तास तर लागतोच ना, लागतोय. तुम्ही सांगा, एक व्हिडिओ काढायला, कॉमेडीचा व्हिडिओ काढला अर्धा तास लागतोय का नाही सांगा, तुम्ही सांगा भावनो बहिणो. पण असं म्हणजे माणसाला असं डिप्रेस करायला लागलेत ते, असं माणसाचं डोकं हे काढले तर लोकायला. आता काय सांगू, लोकायला हे 2-2 महिन्याची 2-2 महिन्याची नाही 15 महिन्याची सुट्टी नुसती एन्जॉय करायला देतात, एन्जॉय करायला. आणि दाजीचा एवढा हातामध्ये काटा घुसला भावनो बहिणो, तुम्ही बघितलेलं, एवढा दाजीचा हात सुजला. अजून पण माझ्याकडे ते व्हिडिओ आहे, तर एवढा हात सुजला जायचा, तरी ह्या व्यक्तीनं दाजीला 1 दिवस सुट्टी नाही दिली, 1 दिवस. म्हणजे हा व्यक्ती एवढा आमच्यासोबत एवढा अन्याय अत्याचार करायला लागलाय आमच्यावर आणि कुठंतरी आम्हाला डिप्रेशनमध्ये पाडण्याचा हा प्रयत्न करलाय बरं का. जर यायचं जर समजा सोशल मीडियावर असं काही बोललं की लगे हे आमच्यावर लगे डायरेक्ट खोटे गुन्हे दाखल करतात, आमचे नाव घेतले, आमचे सोशल मीडियावर हे केलं. तर हा व्यक्ती अक्षरशः लोकायला म्हणजे जे त्याच्या हाताखाली कुत्रे आहेत का तो त्याला 15 महिन्याच्या सुट्ट्यांनीच ते फिरायला देतोय. आणि दाजीचं एवढं दुखायला, तुम्हाला तर माहिती, एवढं त्यांची तब्येत खराब, मागल एवढा काटा घुसला, तर त्यांनी 1 दिवसाची सुट्टी नाही दिली भावनो बहिणो, 1 दिवसाची. आणि त्याच्यात ते राहिले दुपारून घरी, तर त्यांनी पूर्ण दिवसाचा 1 दिवसाचा 2 दिवसाची त्यांनी गैरहजेरी टाकलेली आहे. म्हणजे एवढं पण माणसाने एवढं माणसाला डिप्रेशनमध्ये पाडण्याचा प्रयत्न केले. या कारणाने माझ्यावाले कॉमेडीचे व्हिडिओ येणार नाहीत आणि
मी काय करू, मी खूप म्हणजे मी खूप एक हे झालेली आहे आता सध्या, डिप्रेशनमध्ये आहे की बाबा आता आपण करायचं तरी काय करायचं सांगा. आपण व्हिडिओ काढतो तर 2 पैसे कमवतात, पण ह्या लोकांना ते पण सहन नाही व्हायना. पण एक सांगू, आज मनातून बदुआ निघायला लागली, आज मनातून एक हाहाकार निघालाय की हे लोक कधी सुखी राहणार नाहीत भावांनो बहिणो, कधी म्हणजे कधीच सुखी राहणार नाही. जे दुसऱ्यावर जळत आहे का आणि जे दुसऱ्याला मागं खिचण्याचा प्रयत्न करताय का, यांच्या तोंडामध्ये मुतायला सुद्धा कोणी राहणार नाही. बघा ही मी जबान आहे बघा तुम्ही. कारण की हे लोक आहे ना लय म्हणजे लय त्रास द्यायलेत आम्हाला. तर हे असं कुठंतरी झालंय बघा, आणि त्याच्यामुळं आमचे व्हिडिओ यायला नाही तर व्हिडिओ बंद झाले आहेत. एवढं हटकून जाणून बुजून एकाच माणसाच्या मागं जाणून बुजून माणसाला त्रास देणं, कामामध्ये पण हटकून शिवीगाळ करणं, हटकून त्रास देणं, वारंवार काही ना काहीतरी बोलणं, जेणेकरून ते माणूस मागं म्हणजे खिचण्यात यायचं, त्याचं मन खिचतं मागं की बाबा का. हे असे काही प्रयत्न चालू तर आमच्या जे आहेत काही, तर काय बोलायचं हो अशा लोकांना काय बोलायचं. कारण की ते बंगल्यामध्ये राहून सहीना, गाडीमध्ये फिरून सहीना, त्यांच्याकडे लाखो रुपयाचं बँक बॅलन्स आहे तरी पण ते सुखी समाधान नाहीत, म्हणून गरीबाला छळतात. तुम्ही सांगा भावांनो बहिणो आता काय करू. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ येत नाहीत आणि मी रील्स थोड्याफार करते याच्यामुळं, ह्या कारणामुळं की आपले अकाउंट बंद नाही झाले पाहिजे, कुठंतरी स्टॉप नाही झाले पाहिजे, म्हणून भरपूर परिणाम झालेला आहे त्याच्यावर आपल्या आयडियावर पण. काही की कॉमेडीचे व्हिडिओ येत नाहीत. असं व्हिडिओ लय मोठा व्हायला लागला. आता तुम्ही मला नक्कीच सांगा की काय करावं काय नाही. आयडिया डिलीट तर करू शकत नाही मी, का कशा करू सांगा ना. यायचं तर मनासारखं होईन या लोकांच्या होय, कारण की त्यांच्यामध्ये दम नाही आहे एक व्हिडिओ काढण्याचा. लोकाला मागं आमच्यासारख्या गरीबाला मागं खिचतात का, तर आम्हाला आज सर महाराष्ट्र ओळखीत आहे म्हणून यायच्या बुडाला कुठंतरी आग लागलेली आहे होय. कारण की हे एवढ्या म्हणजे हे यांच्या खुर्च्याचा, यांच्या ज्या पदाचा हे अपमान करीत आहेत खरं सांगायला लागले, त्याचा गैरफायदा करीत आहेत लोक. जे आमच्यावर अन्याय अत्याचार करलेत का त्यांची गोष्ट सांगायली. यांना जे पद दिलेलं आहे आणि यांना जे शिक्षणामुळे समजा जी खुर्ची दिली हे त्यांचा अपमान करीत आहेत खरं सांगायला लागली. गरीबावर अन्याय अत्याचार करण्यासाठी हे पद नसते, काही भेटणार नाही तुम्हाला, उलट हा का कळच भेटणार गरीबाचा. आणि सांगून ठेवते ही आहे ना जबान लय मई काळी जबान आहे. जेव्हा जेव्हा माझ्या मनातून शराप निघलाय ना तेव्हा तेव्हा तो माणसाला व्यक्तीला लागलाय. मग ते उशीर काला व्हाय ना पण लागला. तर कधीही कोणाला गरीब माणसाला छळू नाहीये मला असं वाटतंय. बरं चला भांडण बहिण नक्कीच कमेंट करून सांगा मला काय करू. याच्यामुळं मला कॉमेडीचे व्हिडिओ येणार नाही तर मी अकाउंट बंद करू का काय करू मला हेच समजणार नाही आहे. काही म्हणजे काहीच समजणार नाही मला मी नेमकं काय करू. चला बाय, टेक केअर, घ्या सगळ्यांनी काळजी.